मी मी कालच जे आहे कालच पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. मला आपल्याला एवढंच सांगायचं, धीर धरा, कारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा पाऊस कोसळतो आहे आणि मराठवाड्यापासून आपल्यापर्यंत हे सगळं जे आहे पावसाचं एवढं प्रमाण वाढलेलं आहे की सगळे शेतकरी बिचारे जे आहे दुःखामध्ये आहे. मी ते सतत बघतो आहे. आजसुद्धा मंत्रिमंडळामध्ये, आता मी बैठकीलाच जातो आहे मंत्रिमंडळामध्ये, त्यावेळेला हे सगळं जे आहे आपलं सगळे हे जे प्रश्न आहेत ते मी मांडणार आहेत आणि त्वरित काय मदत देता येईल हे सुद्धा मी तिथे चर्चा करणार आहे. आपण सगळ्यांनी धीर धरा. सरकार तुमच्या बरोबर आहे, तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्हाला सगळी मदत जी आहे जेवढी शक्य आहे तेवढी सगळी मदत करणार आहे. परंतु एक लक्षात घ्या की हे दुखणं आहे, हे संकट आहे पावसाचं आसमानी, हे अख्ख्या महाराष्ट्राभर आहे, सुरू आहे. ते काय फक्त आपल्या एवढ्यातच आहे अशातला भाग नाही. तर ह्या सगळ्यांचाच आपण विचार करणार आहोत आणि मजबूतीनं जे आहे शेतकऱ्यांच्या मागं आपण सरकार उभं राहणार आहे. त्यामुळे आपण स्वतः अजिबात धीर सोडू नका, काळजी करू नका. बाकीचे सुद्धा मी आता कलेक्टर आणि त्या सगळ्या लोकांना सांगतो आहे तिकडचे ताबडतोब पंचनामे करून जेवढं म्हणून ज्या कागदपत्राचे कामं जे आहेत ते पूर्ण करायला मी त्यांना सगळ्यांना सांगतो आहे. फक्त आता तुम्ही धीर धरण्याची आवश्यकता आहे.